तर महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरून गेलाय। बदलापूरमधील 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या झालेल्या घटना ताज्या असतानाच नाशिक, पुणे आणि अकोल्यातूनही धक्कादायक घटना समोर आल्यात। बदलापुरात चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर काल दिवसभर वातावरण चांगलंच तापलं होतं। तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या 4.5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। चिमुकली घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचं अपहरण केलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिकडे अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। यात नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे पुण्यातही एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। तर बदलापूर मुलींवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे। 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं कळतंय। बदलापुरातील नामांकित शाळेमध्ये चिमुरडींवरती अत्याचार केल्याप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि या आरोपीला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावल्याचं कळतंय। 26 ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे। तर बदलापूरमधील 2 लहानग्या मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वकिलांनी देखील केलेलं आहे। मी कल्याण कोर्टामध्ये आहे आणि कल्याण कोर्टाचे बाररूम आहे। सगळे वकील आहेत। कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना जी आहे या संघटनेनं हा निषेध केलेला आहे। त्यांनी एक असा निषेध केला की या प्रकरणात जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचं वकीलपत्र यांनी कोणी घेतलेलं नाहीये आणि कोणी घेऊ नये असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। हे सर्व इथे वकील मंडळी आहेत आणि कल्याण कोर्टातलं हे बाररूम आहे। अध्यक्ष आहेत या वकिलांचे जगताप साहेब, त्यांच्याशी बोलूया। प्रकाशजी, अक्षय शिंदे या आरोपीला पॉक्सो कोर्टात हजर केला होता। त्याने जे कृत्य केलं हे घृणास्पद कृत्य आहे, निषेधार्ह कृत्य आहे। त्याचा निषेध आपण करतात। बरोबर। बदलापूर येथील जे कृत्य आहे ते निंदनीय आहे, अतिशय घृणास्पद आहे। जंगली श्वापदाला लाजवेल असं हे कृत्य आहे आणि या आरोपीला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल। आणि आरोपीचं वकीलपत्र कोणी घेऊ नये असं काल आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आमच्या वकील संघटनेच्या सर्व सभासदांनी आमच्या या आव्हानाला साथ दिलेली आहे। आज आरोपीला सकाळी 10 वाजताच मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी वकीलपत्र घेऊन हजर झालेले नाहीत, ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वकील वर्ग कायम समाजाबरोबर असतो। सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपलं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे, पण एक कायद्यामध्ये एक तरतूद आहे की आरोपी कुठला असो त्याला वकीलपत्र घेण्यास किंवा त्याला वकील नेमण्यास हा कायद्याने हात दिलेला अधिकार आहे। आम्ही अशा अनेक प्रकरणं पाहिले ज्यामध्ये शेवटी कोर्टच त्या ठिकाणी वकील नेमतं। तुमचं म्हणणंही बरोबर आहे की आपल्या देशातील कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एखादा निरपराध बळी पडू नये किंवा त्याला शिक्षा होऊ नये। परंतु या ठिकाणी जे काही कृत्य आहे ते कृत्य आमच्या विचारापलीकडचं घाणेरडं कृत्य आहे आणि त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही तो पाळणार आहोत। त्याला शिक्षा मिळेल यात शंका नाही आहे, परंतु त्याला वाचवण्यामध्ये आम्ही कोणी असणार नाहीत, ही अत्यंत महत्वाची बाब आहे। त्यांना वकीलपत्र शासनाने द्यावं किंवा लिगल एडकडनं मिळेल त्यात शंका नाही। आम्ही तुमच्या मार्फत मग तुम्ही देणार नाही, आम्ही देणार नाहीत। आणखीन एक मुद्दा होता, आपण आपल्या वक्तव्यात असं म्हटलं की जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी याकरता आपण प्रयत्न करणार आहोत। फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालू जाणार आहे, कसा प्रयत्न असेल आपला? माझ्या माहितीनुसार काल सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत की फास्ट ट्रॅकवरती हे तर बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवरती अनेक खुलासे होताना दिसतात। आता या आरोपीला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे, पोलीस कोठडी सुनावली आहे। 26 ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
तर बदलापूर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या 28 आंदोलकांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले। रेल्वे ऍक्ट कायद्याखाली आंदोलकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। 28 आंदोलकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा आरोप करण्यात आलाय। रेल्वे 10 तास बंद केल्यानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा रेल्वे सरकारी वकिलांनी दावा केलाय। तर रेल्वेचे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। तर बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलाय। ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे। त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्यानं निवडणूक लढवली आहे। उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। तर बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। मात्र या नेमणुकीवरती आणि नियुक्तीवरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलेला आहे। ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, ज्यानं निवडणूक लढवली आहे। त्यामुळे उद्या जर हे प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे आणि आक्षेप घेतलाय। तर आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। बदलापुरातील शाळेत झालेल्या आंदोलन आणि तोडफोडीनंतर शाळा परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। इथल्या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। शाळेत आज कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। मध्यरात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आंदोलकांकडून शाळेचीही तोडफोड करण्यात आली होती। यामध्ये शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। पाहूया। बदलापूर इथल्या आदर्श शाळेमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि ज्या शाळेमध्ये तोडफोड झालेली आहे ती शाळा आता इथे माझ्या मागे आपण पाहत असाल। ही ती शाळा आहे। त्या शाळेत जिथे तोडफोड जी आहे स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण पाहू शकतो की बाकड्यात खुर्ची त्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि याच शाळेमध्ये ज्या लहान विद्यार्थी आहेत, चिमुकले आहेत, त्यांचा वर्ग जे इथे भरत होते आपण इथे पाहू शकतो। दुसरीकडे या खिडक्या ज्या आहेत यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या सर्व वर्गाची जी आहे ती तोडफोड इथे करण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो इथे वाढवण्यात आलेला आहे आणि पालकांचा उद्रेक जो आहे काल आपण दिवसभर पाहिलेला आहे। आज देखील पालक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। जो आरोपी आहे त्याला कधी त्याच्यावरती शिक्षा दिली जाणार असा प्रश्न जे आहे संतप्त पालक विचारत आहेत। मराठी माध्यमाची शाळा आहे कोळगाव बदलापूर पूर्व इथली ही शाळा आहे आणि याच शाळेच्या याच वर्गामध्ये हे कृत्य जे आहे ते घडलेलं आहे आणि त्यानंतर इथे बदलापूरच्या स्थानिक रहिवाशांचा, पालकांचा, नागरिकांचा उद्रेक जो आहे तो काल आपल्याला दिवसभर पाहायला मिळालेला आहे। पालकांची एकच मागणी आहे की या नराधमाला सर्वात कडक शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे। आम्ही आमची मुलं जी आहे ती सुरक्षित नाही, त्यांना कोणत्या शाळेत घालावी हा प्रश्न पालकांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शाळेवरती देखील कारवाई करावी अशी देखील मागणी जी आहे ती पालकांकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर बदलापूर आंदोलन प्रकरणी पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत। आंदोलनाआधी, दरम्यान आणि नंतरच्या काही व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्यात। हे आंदोलन नेतृत्वहीन होतं याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतला। या प्रकरणी पोलिसांनी विशेष पथकं देखील नेमली आहेत। नागरिकांनी अफवांना बळी पडू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय। याविषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। पाहूया। बदलापूरमध्ये काल जी घटना घडली, आंदोलनं झाली, त्यामुळे बदलापूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यानंतर आज बदलापूरचं जनजीवन जे आहे पूर्णपणे सुरळीत आहे। मात्र काल मध्यरात्रीपासूनच बदलापूरमधलं इंटरनेट सेवा जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। अर्थात यामागे अनेक कारणं आहेत। काय नेमकी कारणं आहेत ती जाणून घेण्याकरता आपल्यासोबत डॉक्टर सुधाकर पाठारे जी आहेत, जे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत या परिसराचे। साहेब, इंटरनेट सेवा बंद केली गेली, कालच्या बदलापूर शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे। कालच्या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी कायदे मोडले त्यांच्याविषयी रेल्वे स्टेशनवरील घटना, शाळेमधील घटना किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील घटना याविषयी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जवळजवळ 40 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे
आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जी काही दुर्दैवी घटना घडली होती त्या बाबतीत शासनानं एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अत्यंत वरिष्ठ दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याकडे आणि सहकारी अधिकाऱ्यांकडे हा तपास देण्यात आलेला आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय या संपूर्ण घटनेविषयी जे काही यापुढे दक्षता घेणं आवश्यक आहे त्याही उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय जे काही घटना घडण्यापूर्वी ज्याच्या कोणाच्या त्रुटी असतील ते स्थानिक पोलीस निरीक्षक असतील किंवा शाळा प्रशासन असेल त्याविषयी चौकशी करण्यात येते. त्यात ऑलरेडी संबंधित शाळा प्रशासनाचे प्राचार्य आणि काही स्टाफ यांना निलंबित करण्यात आलेले आहे. जी काही आपल्या कायद्याच्या चौकटीत कठोरतम कारवाई शक्य आहे ती आपण करत आहोत. संबंधित आरोपीला कठोरतम शिक्षा होण्यासाठी आपण सर्वजण जे काही सर्व उपाययोजना आहेत त्या करत आहोत. संपूर्ण शासन प्रशासन यामध्ये प्रयत्नरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.